जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत विजयी उमेदवारांनी हटके पद्धतीनं हा सगळा जल्लोष साजरा केलाय विजयाचा। काही जणांना विजयाचा इतका आनंद झाला की आपण काय करतोय याचंही भान त्यांना उरलं नाहीये, तर काहींनी या विजयानंतर दादांच्या फोटोला कवटाळलंय। बघूयात आजच्या दिवसभरातल्या जल्लोषाची काही निवडक दृश्य। पुण्याच्या जुन्नर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांची सून मोनाली लांडे घड्याळाच्या चिन्हावर विजयी झाल्या। त्यानंतर देवराम लांडे थेट लंगोट घालूनच विजय मिरवणुकीत सहभागी झाले। देवराम लांडे नेहमीच या ना त्या कारणानं चर्चेत असतात आणि विजयी जल्लोषात तोच कित्ता त्यांनी आज पुन्हा गिरवला। कोल्हापूरच्या उजगावात जिल्हा परिषदेवर 1 आणि पंचायत समितीवर 1 भाजपचा उमेदवार निवडून आला। त्यानंतर महिलांनी हटके पद्धतीनं जल्लोष केला। आता कसं वाटतंय, गारगार वाटतंय अशी घोषणाबाजी करत त्यांनी जल्लोष केला। याच उजगावात काही महिलांनी केळ दाखवून आनंदोत्सव साजरा केलाय। उजगाव मतदारसंघात 1 जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत भाजप उमेदवार विजयी झाल्यानंतर महिलांकडून हटके पद्धतीनं जल्लोष साजरा करण्यात आलाय। सोलापूरच्या बार्शीमध्ये पंचायत समितीवर भाजपची सत्ता येताच भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। यावेळी एका अतिउत्साही कार्यकर्त्यानं मोटरसायकल गुलालावर गोल गोल फिरवत जीवघेणी स्टंटबाजी केली। गाडीवरचा ताबा सुटला असता तर मोठा अपघात इथे होऊ शकला असता आणि एखाद्याच्या जीवावर देखील हे वेतू शकलं असतं, याचंही भान या कार्यकर्त्याला नव्हतं। सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यात भाजपने लोकसभा आणि विधानसभेतील पराभवाचा वचपा काढला। दहीगाव गटातून राम सातपुतेंच्या पत्नी संस्कृती सातपुते विजयी झाल्या। भाजपचा सुपडा साफ करणारा अजून जन्माला यायचा आहे अशी प्रतिक्रिया देत माजी आमदार राम सातपुतेंनी चक्क दंड थोपटत विजयाचा गुलाल उधळला। सातपुतेंना इथे आव्हान होतं ते धैर्यशील मोहिते पाटलांचं। तर माळशिरस मधल्या या विजयानंतर राम सातपुतेंच्या पत्नी संस्कृती सातपुते यांनी आपल्या 4 महिन्याच्या मुलीसह विजयाचा आनंदोत्सव साजरा केला। उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज आणि बीबी दारफळ जिल्हा परिषद गटातून भाजप उमेदवार विजयी झाले। नान्नज गटातून चैत्राली मुळे तर बीबी दारफळ गटातून इंद्रजित पवार विजयी झाले। त्यानंतर या उमेदवारांनी डीजेच्या तालावर विजयी मिरवणूक काढली। या सगळ्या विजयाच्या सेलिब्रेशनमध्ये सर्वात हृदयस्पर्शी जल्लोष होता तो पुण्यामध्ये। मावळ जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीनं बाजी मारल्यानंतर कार्यकर्त्यांनी हातात दादांचा फोटो घेऊन अजित दादा अमर रहे अशा घोषणा दिल्या। तसंच या विजयाचा आनंद साजरा करताना आपले लाडके दादा आपल्यात नाही याचं दुःखही त्यांच्या डोळ्यात दिसत होतं। एकीकडे विजयाचा आनंद आणि दुसरीकडे दादांचं नसणं, यामुळे विजयी उमेदवारांच्या डोळ्यांमधून सुद्धा अश्रू वाहत होते।